सरदार पाठवले. त्यांची नावं होती दिलेर खान आणि शेर खान. हे दोघेही सरदार महाराणा प्रतापला मोगल साम्राज्यात सामील होण्याची विनंती बजा धमकी द्यायला महाराणा प्रतापला भेटायला आले. दिलेर खान, ये राणा प्रताप तो बहुत ही उस्ताद निकला. सिर्फ उस्ताद ही नहीं शेर खान, उस्तादों का उस्ताद निकला. और इतना कुछ किया लेकिन जहांपना की भी पकड़ में नहीं आ रहा है. आता शहाबाज खानने त्याच्याशी बोलणी करायला आपल्याला लावून दिले खरे, लेकिन राणा प्रताप कितपत तयार होतोय कौन जाने. अरे शेर खान, अरे त्याची भेट ऐसी खुली मैदान में थोड़ी होती. त्याला छावणीवर का बोलवलं नाही. अरे आतापर्यंत कोणाला दिसलाय काय? किधर से आता है, कहाँ जाता है, कहाँ रहता है, कुछ भी समझ में नहीं आता. लगता है वो आ रहा है. सलाम शेर खान. सलाम. सलाम दिलेर खान. सलाम. वर्डिंग जोडले. क्यों सरदार, भेटीच्या ठिकाणी वेळेवर आलात? कोई खास मकसद तो नहीं? नहीं 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 राणा प्रताप, वाईट इरादा काही नाही. हम सही वक्त आ गए इतना ही. बोला, काय म्हणणे आहे तुमचे? लवकर बोला, कारण तुमच्याशी बोलायला मला अजिबात वेळ नाही. मला बऱ्याच प्रदेशांना, लोकांना आणि राजा लोकांना भेटायचं आहे. कुछ खास नहीं, सरदार शहबाज का पैगाम लेके हम आए हैं. कौन सा पैगाम? यही कि तुम हमसे मिल जाओ. शेर खान, गुस्सा मत होना राणा प्रताप, पहले बात सुन तू. शांतपणे ऐकून घ्या, मगच बोला. काय सांगता आहात तुम्ही? तुम्ही मला सांगता आहात या राणा प्रतापला शरण या म्हणून? कदापि शक्य नाही ते. सांगा तुमच्या शहाबाज खानला की राणा प्रताप मर्दगडी आहे. तुमच्यासारख्या सरदारांना कधीच शरण येणार नाही. ठीक है, ठीक है, शरण येणार नाही. मग असे किती दिवस लढत राहणार? जोपर्यंत हिंदुस्थानची जनता माझ्या बरोबर आहे तोपर्यंत, माझ्या जीवाला जीव देणारी माणसं जिवंत आहेत तोपर्यंत मी लढतच राहणार. समजलं शेर खान? जा, सांगा तुमच्या सरदारला हा राणा प्रताप शरण येण्यासाठी जन्माला आलेला नाही, लढण्यासाठी जन्माला आलाय. शरण यायचं असेल तर तुमच्या शहाबाज खानाला सांगा मला शरण ये म्हणून. आता राग आला? स्वतःवर जेव्हा शरणागतीची वेळ आली तेव्हा राग येतो काय? मग मला किती राग आला असेल तरीही मी गप्प बसलो, कारण तुम्ही माझ्याशी शहाबाज खान कडून बोलणी करण्यासाठी आला आहात. लढाईचा धर्म मी पण पाळतो, पण तुमच्या सरदाराचे असले निरोप असतील तर ते मला ऐकायचे नाहीत. सांगा तुमच्या सरदाराला जे व्हायचं ते रणांगणात होऊन जाऊ दे. राणा, आम्हाला जो पैगाम सरदारने दिला तो आम्ही तुम्हाला दिला, यात आमची चुकी काय? पण राणा प्रताप, असे किती दिवस भटकत राहणार? ना वेळेत खाणं ना पिणं, सिर्फ लढाई लढाई लढाई. जीवाचे असे हाल करून घेऊ नका. राणा प्रताप, शहाबाज खानला तुम्ही मिळाला तर त्याची ताकद वाढेल आणि तुम्हालाही बळ मिळेल. नाही शेर खान, असलं गुलामगिरीचं जगणं राणा प्रताप कधीच जगणार नाही. माझ्या मेवाड करता मी तुमच्या सरदाराशी हात मिळवणी कधीच करणार नाही. कारण तुमच्या सरदाराची नियत साफ नाही. त्याचा काहीतरी डाव दिसतोय. कसला डाव? हाच डाव की मला तुमच्यात सामील करून घेतलं की माझ्या बरोबरचे राजे महाराजे आणि त्यांचा सगळा भूप्रदेश आपोआपच तुमच्या सरदाराला मिळेल. आणि मग काय, मला एखाद्या प्रदेशाचा राजा बनवायचं आणि शांत करायचं. अरे ऐसा कुछ नहीं राणा जी. देखिए राणा प्रताप, अरे तुमच्यासारखा सेनानी आपल्या जवळ असावा असं खानाला वाटतंय आणि यामध्ये तुमचाही मान सन्मान वाढेल. दिलेर खान, ज्यात माझ्या जनतेचा, माझ्या हिंदुस्थानचा, माझ्या या मातृभूमीचा अपमान होतो
असला मान सन्मान मला अजिबात नको आहे. माझी ताकद, माझी शक्ती, माझी जनता आहे. आणि आज त्याच्याच जोरावर मी तुम्हाला सळो की पळो करून सोडलंय. आणि इथून पुढेही मी तुम्हाला सोडणार नाही. सांगा सांगा तुमच्या शहाबाज खानाला. राणा प्रताप, आमचे सरदार तुमच्याशी मदतीचा हात मागायला आले तर तुम्ही ते झेकारत आहात. राणा प्रताप, तुम्हाला हे जड जाईल. तुमच्यावर एकसारखी आक्रमणे होत राहतील. शेर खान, होऊ देत कितीही आक्रमण, ती सगळी पेलण्याची ताकद आहे माझ्या मनगटात. माझ्या जीवात जीव असेपर्यंत मी माझ्या जनतेसाठी लढणारच. एक वेळ मी माझे प्राण देईन, पण मोगलांची गुलामगिरी कधीच करणार नाही. सांगा तुमच्या शहाबाज खानाला, ज्या ज्या वेळी तुम्ही युद्ध केलं तेव्हा हा राणा प्रताप कधीच डगमगला नाही. आताही मी घाबरलेलो नाही असंच सांगा त्याला. त्याला सांगा मी शरण कधीच येणार नाही. असेल हिंमत तर रणांगणावर माझ्याशी 2 हात कर म्हणावं. बघूया मग कोण कोणाला गुलाम करत ते. तुमच्या सम्राट अकबराला मला पकडण्यात जमलं नाही. किती वेळा त्यानं मेवाडवर आक्रमण केलं, पण त्याच्या पदरात पडली ती फक्त निराशाच. कारण त्याच्या समोर उभा आहे हा महाराणा प्रताप. आणि सांग त्या शहाबाज खानाला, पुन्हा असली बोलणी करण्यासाठी कुठल्याही सरदाराला पाठवू नकोस, नाहीतर त्यांची मुंडकी कापून मुघल सल्तनतीला भेट म्हणून पाठवून देईल हा महाराणा प्रताप.